हे कागदी घोडे नाचवून जर तुम्ही बांदलांना त्रास देणार असाल ना, त्याचे परिणाम वाईट होतील. आम्हाला धमकी देताय? हा? आम्हाला धमकी देताय? तुमच्या न झालेल्या बायकोच्या घरच्यांना वाचवण्यासाठी स्वतःच्या सख्ख्या भावाला धमकी देताय तुम्ही? ठीक, जा करा, जा, तुम्हाला काय करायचं ते करा. नाही, आम्हालाही बघायचंय तुम्ही काय करू शकतात. करा. मी काय करणार आहे? तुम्ही ढाले पाटील आहात, फार ताकद आहे तुमच्यात, तुम्ही काहीही करू शकता. मी काय करणार? फार फार तर माझ्या नेमप्लेटवर जे ढाले पाटील नाव असतं ना, ते लावणं सोडून देतो कायमचं. रणजित, होय सर. हो, केवळ आडनावाचं भूषण राखण्यासाठी माणूस या थराला जाणार असेल ना, तर मग हे ढाले पाटील हे आडनाव माझ्या छातीवर वागवायचं की नाही, त्याचा मला विचार करावा लागेल. येणाऱ्या सुनेच्या पावलांनी लक्ष्मी येणार असं आईसाहेब म्हणाल्या होत्या, हो ना बेबी मावशी? लक्ष्मी तर आली नाही, पण न येताच घर मोडून गेली हो. नाही, तसं नव्हतं म्हणायचं आम्हाला. आपलं घर मोडू नये असं वाटतं आम्हाला. झालं बाई, वेळेत लग्न मोडलं. हत्ती झाले गावाचे, पोट फुगले देवाचे, असं झालंय बघ. म्हणजे सगळं जे झालं त्याच्यात एक गोष्ट बेबी मावशी विसरलीच. कोणती गोष्ट? हेच की स्वरा पळून गेली, दोन्ही खानदानाची इज्जत केली, मग भांडणं झाली, नोटिशी गेल्या, आणखीन भांडणं झाली, बांदल कुटुंबावर तर आभाळच कोसळलं. दादासाहेब चिडले, राजश्री त्याच्यात अजून तेल ओतायचं काम करायला लागली, आणि अक्का तर मानपान घेऊन बसली. आणि या सगळ्यात एक गोष्ट बेबी मावशी विसरली बघ. कोणती गोष्ट बेबी मावशी? तुझं लग्न मोडलं रे. आम्ही सगळे विसरलो की तुला काय वाटत असेल. बरा आहेस ना? हा, तू ठीक आहेस ना राजा?
बेबी मावशी खरं सांगू, हे लग्न मोडल्याचा त्रास झाला नाही झाला हे माझं मलाही कळत नाही. जेव्हापासून स्वरांगीला भेटलो तेव्हापासून आपलं हिच्याशी लग्न होणार आहे, तेव्हा आता आपण हिच्यावर प्रेम करायला हवं. कदाचित याच कल्पनेच्या जास्त प्रेमात होतो. अगं आमची नीट ओळख सुद्धा झाली नव्हती ग. जितक्यांदा आम्ही भेटलोय तितक्यांदा तेव्हाच्या तिच्या वागण्याचं बोलण्याचं आत्ता उलगडा होतोय. जेव्हा केव्हा आम्ही भेटायचं ठरवायचो तेव्हा ती काही ना काही कारण देऊन कट मारायची. संजय, आम्ही दोघं बाहेर निघालोय, तू पण येतेस का? मी हो, म्हणजे तुझी ओळख होईल ना. म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. ठीक आहे ना? काय सांगतोयस? अगं खरंच असं बऱ्याचदा झालंय. एकतर ती संजूला बरोबर घेऊन यायची किंवा माझ्या बरोबर एकटीला संजूला पाठवायची. मी आले असते तुमच्या बरोबर, पण माझा प्रॉब्लेम झालाय तर. ए संजू. हा सर दीदी. तुम्ही आमच्या संजूला घेऊन जा ना बरोबर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके, नो इश्यू. चला मेवणीबाई. बेबी मावशी, मी स्वरांगी सोबत जितक्या गप्पा मारल्या नाही तितक्या मनमोकळ्या गप्पा मी संजू सोबत मारल्या. तुला खरं सांगू, आजपर्यंत मी कुठल्याच अनोळखी व्यक्तीशी बोललो नव्हतो. बाबा खरंच? आज पहिल्यांदा बोललो तुझ्यामुळे. अगं मंदिरात सुद्धा संजू बरोबर गेलो मी. त्यानंतर आम्ही माझ्या मित्राकडे गेलो तर त्याच्या बायकोला संजूच माझी होणारी बायको आहे असं वाटलं आणि ती तिची ओटी भरायला निघाली होती. आराम नाही. एक मिनिट, वहिनी काय करताय? काय करताय म्हणजे? वहिनी पहिल्यांदा घरी आल्यात, मानपान नको करायला. वहिनी एक मिनिट, काहीतरी गैरसमज झालाय. ही स्वरांगी नाहीये, ही तिची धाकटी बहीण संजीवनी. अरे देवा. हो हो, मी त्या रात्री सुद्धा मी संजूला तिथे बघितलं. बेबी मावशी, आत्ता माझ्या लक्षात येते, म्हणजे त्या दिवशी रात्री मी स्वराच्या बॉयफ्रेंडला पाहिलंय. त्या रात्री संजू सांगत होती तो तिचा बॉयफ्रेंड आहे, पण तो तिचा बॉयफ्रेंड नसून स्वराचा बॉयफ्रेंड होता. एवढी बाई, एवढ्या रात्री काय करता इथे? एवढ्या रात्रीचं काय करता इथे? काय प्रॉब्लेम आहे का संजू? नाही तसं काही नाही. शपथ शपथ तसं काही नाही बघ. बरं, ओळखतेस तू त्याला? हो. म्हणजे आतापर्यंत मला जे वाटत होतं की संजूला बॉयफ्रेंड आहे तर ते खोटं आहे. तुला संजूला बॉयफ्रेंड नाही याचा आनंद होतोय? हा? नाही, मी विचारतीये, तुला संजूला बॉयफ्रेंड नाही त्याचा आनंद होतोय का? काही काय बेबी मावशी, तिला बॉयफ्रेंड नाही याचा आनंद मला का होणार आहे? तू पण ना. रणजित, तुझ्या डोळ्यात आनंद झालेला दिसतोय. रणजितराव, लेटात तुम्ही खूप. प्रेमात पडल्यावर कसं वाटतं ना, याचा एक्सपिरियन्स नाहीये तुम्हाला. मावशी, अरे खरंच, कॉलेजमध्ये एक पण लफडं केलं नाहीस, शाळेमध्ये तर बावळ्याच होतास.
ट्रेनिंग करत असताना राजबिंडा दिसायचास, पण पोरींपासून लांबच राहायचास. असं म्हणतेस जसं काही तुला खूप एक्सपिरियन्स आहे. आहेच मला एक्सपिरियन्स. खरंच. अरे शाळेत 5वीत असताना गणित मास्तरांच्या प्रेमात पडले होते मी. अरे पण विषय तुझा आहे ना, तू माझं नको ना हे करू. ऐक ना, तुला असं कधी वाटलंय का रे, म्हणजे प्रॉब्लेम असेल, काही सुचत नसल, एकटं वाटत असल, फक्त डोळे मिटायचे आणि डोळ्यासमोर एक. बेबी मावशी काहीही काय. अरे ऐक ना, मोसम नको ना तोडू. ऐक ना राजा माझा, असं कधी वाटलंय का की डोळे मिटलेत आणि डोळ्यासमोर असा एक चेहरा आलाय, जो चेहरा बघून असं वाटतं की कुठली परिस्थिती येऊ, हा चेहरा माझी साथ सोडणार नाही. आलाय का असा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर कधी? आलाय असा चेहरा तुझ्या डोळ्यात? शांत हो, डोळे मीट आणि विचार कर, कुणाचा चेहरा येतोय तुझ्या डोळ्यासमोर? येते. अहो माझ्या भावाची तब्येत खूप सिरियस आहे. तिकडेच पैसे घेऊन चालले होते म्हणून एवढी फास्ट आले, नो एंट्रीत घुसले. ठीक आहे. कुठलं हॉस्पिटल? संजीवनी हॉस्पिटल. संपलंय ते. अजून मागवायचं? नाही नाही नको. फ्रेंड्स, सॉरी. नाही म्हणजे ते मी खोटं बोलले ना तुमच्याशी, म्हणून सॉरी मागायला आलते. अहो नाही, ते त्या दिवशी तुम्ही एकदम पोलीसवादी समोर आलात ना, तर मग मला वाटलं उगाच शिक्षा भिक्षा कराल, तर मी घाबरले. नाही म्हणजे फाईन बिन घेतलं असतं तर ते. अहो माझ्याकडे तेवढेच पैसे होते, हो कष्टाचे पैसे होते, आणि ते संपले असते. तुम्ही जो तोंडाने आवाज काढता ना, तो मला शिकायचा आहे. चालते की. अहो पण मी लय आवाज काढते. नक्की कुठला आवाज? म्हणजे तुम्ही जो तोंडाने टॉक आवाज काढता ना, तेवढंच मला शिकायचं आहे. होय. चालते की.
साजेरी लय विचार करते बघ, म्हणून तर तिचा बीपी वाढला. आणि संजय, ती सोनोग्राफीत काय तर लेकरू दिसतंय म्हण. आई अंबाबाई, लक्ष ठेव बाई माझ्या लेकीवर. अगं मी दाजींना फोन केलता, ते येतील रातच्याला दोघं पण. तू काही काळजी करू नको, सगळं नीट होईल. कल्याणी, संजय, हे घ्यायचं. काय आहे ही? सुटका. जादू आहे जादू, सगळ्या प्रॉब्लेम पासून सुटण्याची. आधी तू पी, मी या पोरीला दे, मग सगळ्यातलं असलं आम्ही पिऊ. पंजाबराव राजवर्धन बांधल. अहो काय टोचका पिचका फिरले वे तुमचं. स्वतः बरोबर आमचा बी जीव घ्यायला निघाले वे तुम्ही. कल्याणी, शांत बसायचं. काय करू अजून? हा, Useless. 7 दिवसाच्यात पैसे दिले नाही तर ढाले पाटील कोर्टात खेचल मला, अटक होईल मला, आणि मग मी जेलात गेल्यावर तुमचा हाल कुत्र तरी खाईल का? खानदानाची इज्जत जाईल ती वेगळीच. मी विचार केलाय, हा एकमेव मार्ग आता उरलाय. आता गपचिप घ्यायचं, नाही तर नरड्यात होतीन. चुका केल्या तर त्या निस्तारायची बी तयारी पाहिजे. कसं आहे ना, माणूस खऱ्यालाच भसका पाडून खोटं उदार घेते, आणि जवा का त्याची उदारी वापस करायची वासना होईत नाही, तेव्हा मग खरंच खोट्याचा बरोबर हिसाब करते. पाक पाक नागवं करते माणसाला. ही असं अर्ध्यातनं डाव सोडून जाणारे भेदरट असतात तुम्ही, आम्ही नाही. कल्याणी, ठीक आहे. ये दुनिया, ये महफिल इथं माझ्या खानदानावर राहत आली आहे ना, तुम्हाला काय त्याच? ठीक आहे, तुम्हाला घ्यायचं नसेल ना तर नका घेऊ, मी घेईन. स्वार मला चोरायचं, स्वार. रणजितराव, तुम्ही इथं? नमस्कार. जरा एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. या की संजय, पाणी आणचं जा. संजू थांब. मला संजूला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे स्वराबद्दल संजयला आधीपासून माहिती होतं, पण मामा, स्वरांगी हा विषय संपलाय आता. तिने घेतलेल्या निर्णयावर ती खुश आहे. ऍक्च्युली मला संजूशीच जरा वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. प्लीज बोलू. बोला. संजू, संजीवनी,
संजीवनी पंजाबराव बांदल, तुझ्या आई वडिलांच्या साक्षीने त्यांच्या समक्ष मी रणजित शिवाजीराव ढाले पाटील तुला एक प्रश्न विचारतोय. संजीवनी पंजाबराव बांदल, माझ्याशी लग्न करशील?